लोंगेवाला बॉर्डर फ्रेंड्स कसा वाटलं तुम्हाला? तर आता मस्त आम्ही सगळे पाहून निघालेलो आहे. तर आम्हाला पुढे जायचं आहे डिझर्ट सफारीला आणि आता दुपारचे 2 वाजले होते आणि आम्हाला पोचायला आता थोडा वेळ लागणार आहे कारण इथलं 4-5 घंट्याची तरी रनिंग आहे. तर आता आम्ही निघालो सगळे जाण्यासाठी आणि मस्त असं बाहेरचं वातावरण आहे बघू शकता फ्रेंड्स. तर आणि आम्हाला डिझर्ट सफारीला जायचं होतं कारण पहिलं कसं कॅन्सल हे कॅन्सल ते कॅन्सल ते कॅन्सल असं करता करता आम्ही ही डिझर्ट सफारी फायनल केलेली आहे. तर संध्याकाळचं टायमिंग आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं 4 वाजेपर्यंत तुम्ही पोचले पाहिजेत आणि 6 वाजेपर्यंत तिथे पूर्ण आपल्याला राईड करून देतात. तर आणि पुढे गेल्यावर ना आम्हाला असे त्या छोट्या छोट्या गावातली मुलं अशी भेटलेली. तर ते कशी लोकांच्या गाड्या थांबवतात आणि खाऊ वगैरे मागतात. तर त्या तशाच तुम्हाला व्हिडिओ पुढे दिसेलच. तर आम्ही अशा छोटे छोटे मुलं आम्हाला भेटली त्यांना आम्ही मस्त असं खाऊ वगैरे दिलेलं आहे बघू शकता. पुढे मी खाऊ द्यायला घेतले हे बघा. सब एक चॉकलेट लेना, एक दो लेना. जिथे आम्ही स्टे केलेला ना तिथे अगोदर आम्ही पोचलो. त्यांच्याकडनं आम्ही जीप घेतली. आपली ती जीप बघू शकता समोर तशा प्रकारे जीप घेतलेली आहे आणि मग त्याच्यात बसून आणि कारण आमची ट्रॅव्हल पार्टीच ठेवलेली आहे म्हणजे त्या हॉटेलजवळ ठेवलेली आहे आणि आपल्याला त्यांच्या जीपनेच प्रवास करायला देतात ते. तर आता ही बघा असे आम्ही बाहेर बसलो आणि मस्त फुल एन्जॉय केला आणि तिकडं त्यांची जीपचा प्रवास बापरे एवढी फास्टमध्ये जीप फिरवतात ना डेंजर. आणि जसं जसं वाळूचा भाग येतो ना त्या पैशामध्ये तर ती जीप अजूनच स्पीडमध्ये फिरवतात आणि हे बघा सगळी लोकं तिकडेच चाललेली होती. कोणी चालल्यात कोणी आलेले आहेत आणि आम्ही पण चाललेलो. माझ्या बाजूला माझी मम्मी बसलेली, बहीण बसलेली, काजल तिचे मिस्टर वगैरे असे सगळे बसलेले. आम्हाला 2 जीप भेटलेल्या. 2 जीपमध्ये बहिणी वगैरे आमची मुलं वगैरे बसलेली आणि आम्ही बसलेलो आहोत तिथे. आणि तुम्ही बघू शकता बाबा एवढं डेंजर वाटत होतं ना. मी तर पूर्णच ठेवलेलं तरी पण आम्ही थोडं शूट करत होतो. बाजूला वंशू बसलेला तो शूट करत होता, मी शूट करत होती आणि सूर्य बघा कसा मस्त सुंदर झालेला आहे. आणि संध्याकाळचा टायमिंग आता 4-4:30 वाजलेले आहेत आणि आमची काजल उभी आहे पण जमतच नव्हतं उभं राहायला कारण फर्स्ट टाईम आलेलो आणि अशा राईडवर त्या गाड्या अशा वाकड्या तिकडे फिरवतात ना त्याच्यामध्ये भीती वाटत होती. आलो आम्ही डेझर्टला. बाबा गर्दी बघा. काल पण थोडासा व्हिडिओ काढला जाता जाता धूळ खाल्ले आम्ही. चला आता राईड करायचे ते पुढे बघूया काय काय राईड करायचे. स्पोर्ट बाईक पण आहेत. चला आम्ही चाललो राईडमध्ये बसायला. तरी चला एक तुम्हाला बघा दाताने तो म्युझिक वाजत होता आणि मस्त वाटत होतं काहीतरी म्हणजे आपला म्हणजे भीक मागण्यापेक्षा या लोकांनी असं केलेलं काहीतरी कर्तबगारी दाखवायची आणि त्याच्यानुसार आपल्याला ते पैसे थोडे काम असू दे ते कमवायचे.
तर फ्रेंड्स कसं वाटलं तुम्हाला? आणि सगळे मस्त एन्जॉयमेंट करत होते, एन्जॉय करत होते आणि लोक त्या गाड्यांमध्ये फिरत पण होते. आम्हाला अशी जीप भेटलेली तर त्यांनी फक्त आम्हाला हॉटेलपासून ते इथपर्यंत आणून सोडलं. काही लोक अजून जास्त राईड मारत होते त्याच्यावर. उंटे होते, कॅमल आहे, कॅमलमध्ये पण आम्ही फिरणार आहोत. पण मी शूट करणारी मलाच भीती वाटत होती म्हणून माझ्याकडनं काही शूट जास्त झालं नाही. जेवढं झालं तेवढं तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स. आणि आमच्या बाबू वगैरे मस्ती करतो होतं त्याला बरोबर घेऊन. त्याला वाटतच नव्हतं खाली येऊ दे का वरती येऊ दे. आणि लोकांचे मस्त रील्स वगैरे चालू आहेत, कोणी व्हिडिओज काढतात. बघ ना बघ. अरे सगळे कॅमोलवर बसायला घेतले, उंटावर. हे बघा तर फ्रेंड्स बघू शकता मी पण बसलेली आहे, माझी मम्मी पण बसलेली आहे, बहीण बसली, आम्ही सगळे बसतो. सगळ्यांनी एन्जॉय केला मस्त. आणि एवढं काय नाही, ठीक आहे. पण इकडे खूप स्कॅम करतात, खूपच एकदम फसवाफसवी कामं करतात. ठीक आहे, पण आमची फॅमिली पण जरा जास्तच होती त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं काही वाटलं नाही. पण कधीही कुठेही आपण ट्रिपला जातो ना, थोडं जपून, थोडं जरा विचार करून पैशाचा हे करा. कारण खूप पैसे इकडे यूज होतात आपले. यूज म्हणजे लोक आपल्याला फसवतात. तर ठीक आहे, आता आमची राईड वगैरे झाली, कॅमल राईड. आता उतरायच्या वेळेस ना, चढायच्या वेळेस पण माझी चांगली वाट लागलेली उतरायच्या वेळेस. कारण मग फर्स्ट टाईम असं कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत ना, तर मग याची जरा थोडी भीती वाटते. आणि बसतो त्यालाच माहिती. चला आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, म्हणजे आपल्या हॉटेलवर जाण्यासाठी. आणि मस्त फुल एन्जॉय केलेला आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. आजचा आमचा फ्रेंड्स लास्टचा दिवस होता आणि आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे. आता उद्याचं बघूया ट्रिपचं काय आहे काय नाही, तुम्हाला पुढे समजेलच. तर अशीच राजस्थानची आपली सिरीज कंटिन्यू करूया फ्रेंड्स. आणि कसं वाटतं तुम्हाला? आम्ही राजस्थान फिरायला गेलेलो आहोत, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही पूर्ण राजस्थान फिरलेलो आहोत फ्रेंड्स, तर हेच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि या आपल्या छोट्या छोट्या मेमरीज आहेत, कधी आपल्याला जर आठवण आली तर आपण बघूही शकतो यूट्यूबवर. तर कसं वाटतं तुम्हाला? मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि बघा कसं मस्त एकदम वातावरण, मोकळं वातावरण आहे. आणि असं मोकळं वातावरणामध्ये आपण मुंबईकरांनी खूपच आवडतो. तर चला फ्रेंड्स, व्हिडिओ आता कंटिन्यू करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला? आणि त्यांनी माझे व्हिडिओ पाठचे पाहिले नसेल त्यांनी नक्की जाऊन पहा. भरपूर तुम्हाला काय काय याच्यामध्ये पाहायला भेटतील. किल्ले पाहायला भेटतील, बॉर्डर पाहायला भेटतील. आम्ही जी टेंटमध्ये नाईट केलेली होती, म्हणजे फायर नाईट, तेही तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पण नक्की पाहायला जा. आणि वातावरण बघा बाबा, वाळूच वाळू आहे, खूप अशी वाळू. आणि आमच्या अख्ख्या पूर्ण अंगाला वाळू लागलेली होती. नाकापासून, डोक्यापासून, कानापर्यंत पूर्ण वाळूच झालेली होती. आणि सगळ्यांच्या अंगावर वाळूच आहे, बघू शकता. कारण एवढी धूळ उडते ना, तर ती वाळू का नाही आपल्या अंगावर बसणार, अशी धूळ झालेली होती. आणि सगळी लोक तिकडेच एन्जॉय करायला चाललेली होते. विचार करा, आपल्या महाराष्ट्रामधून यावेळेस किती लोक राजस्थान फिरायला गेलेले आहेत. जे गेले असतील ना त्यांनी नक्की मला कमेंट्स करा, जे माझे व्हिडिओ पाहत असतील तर. आणि चला बघूया आता आपल्याला आता पुढचा ब्लॉग काय होईल काय नाही ते तुम्हाला समजेलच थंबनेलनुसारच. आणि कसं वाटलं तुम्हाला आमची डिझर्ट सफारी? नक्की कमेंट्स करून सांगा. जेवढा जमला तेवढा मी शूट केलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि गाड्या तर एवढ्या स्पीडमध्ये आहेत ना, आमच्या अवतारावरूनच तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स, बघू शकता. चला आता आम्ही जाऊन निघणार आहोत. आणि आता आम्ही निघालो. आणि हा आहे फ्रेंड्स जैसलमेरचा रेल्वे स्टेशन, तो तुम्हाला दाखवते. आणि खरं सुंदर आहे, मस्त रेल्वे स्टेशन आहे.
तर असं वाटलं तर जाता जाता काढे ते तुम्हाला दाखवते. तर आम्ही आता जैसलमेरमध्ये आमची स्टे होणार आहे, जिथे आपण जो किल्ला पाहिलेला ना गोल्डन फोर्ट, त्या किल्ल्याच्या इथेच आम्ही कुठे थांबणार आहोत. तर तुम्हाला पुढे दिसेल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉग. काय माहिती काय जैसलमेर स्टेशन.